दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे पब्लिक टू पीएम न्यूज 24 चॅनल मध्ये। येत्या 2 दिवसात लोकसभा निवडणूक होणार आहे, तर आपण आज कामठी तालुक्यातील ग्रामपंचायत घोरपड येथे सर्वसाधारण जनतेची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलो आहोत। यात आपण सर्वप्रथम ग्रामपंचायत घोरपडच्या सरपंच ताराबाई बलवंत कडू यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार सरपंच ताई, आपण आता येणाऱ्या 2 दिवसात लोकसभा निवडणूक होणार आहे, त्यामध्ये एकीकडे आहे भाजपा समर्थक राजू पारवे, तर दुसरीकडे आहे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे। तर आपण कोणाला मतदान देऊ इच्छिता? आम्ही भाजपाला मतदान करण्याची इच्छितो आणि आमचे वोटिंग राजू पारवे आहे, यांना आम्ही वोट देणं चाहतो। ताई, आपले नाव सांगा। माझं नाव कविता विष्णूजी वानखेडे। कविता ताई, आता 2 दिवसात लोकसभा निवडणूक होणार आहे, तर त्यामध्ये आपण कोणाला मतदान देऊ इच्छिता? गावाचा विकास पाहून आम्ही राजू पारवे यांना मतदान देऊ इच्छितो। सांगा। अमोल तामोसकर। अमोल दादा, आता येणाऱ्या 2 दिवसात लोकसभा निवडणूक होणार आहे, त्यामध्ये एकीकडे भाजपा समर्थक राजू पारवे आहे, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे आहेत। आपण दोघांमधून कोणाला मतदान देऊ इच्छिता? मी तर सगळ्यात पहिले भाजपाला मतदान करणार। का? म्हणजे आपल्या गावामध्ये जे विकास झालाय, म्हणजे गावामध्ये म्हणजे शहरामध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये विकास झाला आहे, तो मोदी पायी झाला आहे। म्हणून आपल्याला नाही का भाजपालाच मतदान करायचं आहे। म्हणजे आमच्या गावात जे ताराबाई बलवंत कडू आहे, त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये एवढी सबसिडी आली आहे आणि आमच्या घराचे जे झालं, गावचे रोडाचे काम झाले आहे, सगळे नाही का त्याच्यामुळेच झाले आहे। म्हणून मी नाही का भाजपालाच मतदान करणार। नमस्कार दादा, आपले नाव सांगा। मोहन देवराव जेनकर। मोहन दादा, आता येणाऱ्या 2 दिवसात जे लोकसभा निवडणूक होणार आहे, त्यामध्ये एकीकडे आपल्या समोर आहे राजू पारवे भाजपा समर्थक आणि एकीकडे आहे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे। आपण दोघांमधून कोणाला मतदान देऊ इच्छिता? राजू पारवेला। माझे नाव कुणाल बलवंतराव कडू, मी भाजपा ग्रामीण तालुका उपाध्यक्ष आहो। जे लोकसभा चुनाव निवडणूक होणार आहे, त्यामध्ये आपण भाजपा समर्थक राजू पारवे आणि एकीकडे आहे काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे, तर आपण कोणाला मतदान देऊ इच्छिता? संपूर्ण भारत देशात मोदी लहर असल्यामुळे आणि जे सामाजिक कार्य सार्वजनिक कार्य जे मोदींनी ह्या 10 वर्षात केलेले आहे, पूर्ण देशातील लोकांना आणि माझ्या घोरपड गावातील लोकांना आणि ह्या लोकसभेतील लोकांना माझे असं आव्हान आहे की मोदीजीच्या विकासाला घेऊन श्री राजू देवनाथ पारवे यांच्या धनुष्यबाण चिन्हावर मतदान करा आणि भाजपा समर्पित आणि शिवसेना समर्पित पॅनल राजू देवनाथ पारवे यांच्या शिवसेना धनुष्यबाण चिन्हाले मतदान करा। मी अशी विनंती संपूर्ण लोकसभा रामटेक लोकसभातील लोकांना करते आणि माझ्या घोरपड गावातील महिलांना आणि पुरुषांना आणि घोरपड गावातील लोकांना करते। मी अशी सर्वांना विनंती करते। आता आपल्या गावात 3 वर्षापासून काय विकास झालेले आहे, त्याबद्दल थोडीशी आपण आपली प्रतिक्रिया सांगाल? श्री मोदीजी लहर यांच्या माध्यमातून आणि आमचे आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, ह्या विधानसभाचे आमदार टेकचंदजी सावरकर साहेब, आमचे जिल्हा परिषद सदस्य श्री मोहनजी माकडे साहेब, अनिलजी निदान भाऊ आणि उमेशजी डडके भाऊ यांच्या सहकार्याने आमच्या घोरपड गावात 3 वर्षात भरपूर विकास कार्य झाले आहे। आज विकास कार्य आमच्या गावात झाले, आमच्या गावाचा म्हणजे काया पलटोच झालाय। 405 फिर एक बार मोदी सरकार।